ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात त्या गुरूंना विनम्रपणे वंदन करते। सर्वांना नमस्कार, मी अवंतिका साळुंके। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आज माझ्या क्लास टीचर आरती मॅमबद्दल बोलणार आहे। एका दिवशी मी आईला सहज विचारलं, आई आपल्याला आपल्या क्लास टीचर एवढ्या का आवडतात? आपण दरवेळी आपल्या क्लास टीचरबद्दल का बोलतो? मग आई म्हणाली, बाळा ते तुला फक्त शिकवत नाही तर तुझी मनापासून काळजी घेतात। मला प्रश्न पडला, म्हणजे? मग आई म्हणाली, जेव्हा तू आनंदी असतेस तेव्हा तेही आनंदी असतात, जेव्हा तू दुःखी असतेस तेव्हा ते तुला धीर देतात, जेव्हा तुझी कुठली चूक होते तेव्हा ते तुला रागवतात आणि तीच चूक परत होऊ नये म्हणून ते तुला समजावून पण सांगतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात। मग त्या दिवशी मला समजलं, हे सगळे काम तर आईच करते। याचाच अर्थ जेव्हा आपल्या शाळेत आई नसते तेव्हा आपल्या क्लास टीचरच आपल्या दुसऱ्या आई असतात। गुरु फक्त पुस्तकातले धडे शिकवत नाहीत तर स्वतःच्या वागणुकीतूनही धडे शिकवतात। आरती मॅम शिवकालीन युद्धकला छान खेळतात। त्यांच्या खेळातून फक्त खेळ दिसत नाही तर धैर्य, शिस्त, आत्मविश्वास आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान दिसतो। त्यांच्याकडून आम्ही शिकलो, धैर्याने संकटाला सामोरे जायचे, शिस्तीत राहून यश मिळवायचे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान राखायचा। म्हणूनच मला वाटतं जो स्वतःच्या आचरणीतून शिकवतो तोच खरा गुरु असतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी मॅम मी तुम्हाला वचन देते की आम्ही मन लावून अभ्यास करू, सर्वांशी प्रेमाने वागू आणि तुम्ही शिकवलेले चांगले संस्कार आयुष्यभर जपू। मॅम तुमच्यासाठी या 4 ओळी। ज्ञानाचा सुंदर दीप तुम्ही, प्रेमाचा गोड झरा, तुमच्यामुळे उजळले आमचे जीवन, तुम्हीच आमचा खरा तारा। अक्षरांची ओळख करून दिली, संस्कारांची वाट दाखवली, छोट्या छोट्या हातांना धरून स्वप्न पाहायला शिकवली। पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।